हाय हॅलो नमस्कार सर्वांना. आर्चीज क्राफ्टी कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज गोकुळ अष्टमी निमित्त सर्वांना शुभेच्छा. जे भूतकाळात घडून गेलं ते चांगलेच घडेल. जे वर्तमानात घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे आणि जे भविष्यात घडणार आहे ते सुद्धा चांगल्यासाठीच घडणार आहे. श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात येवो आणि भरपूर यश आणि समृद्धी घेऊन येवो. तुम्हाला चांगल्या जीवनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सदैव तुमच्यासोबत राहो. जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज होती श्री गोकुळाष्टमी. सर्वप्रथम सुपारी गणपती म्हणून सुपारीची पूजा करायची आहे. त्यांना स्नान घालून द्यायचे आहे. त्यानंतर श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झालेला आहे. माझ्याकडे एक आर्टिफिशियल श्रीकृष्ण आहे आणि दुसरं पितळाचं श्रीकृष्ण आहे. मी दोन्हींनाही स्नान घालून घेत आहे पंचामृताने. पंचामृतामध्ये मी अष्टगंध आणि साखर, दूध, दही, पाणी हे घेतलेलं आहे. मध, तुम्ही नुसतं दूध आणि पाण्याने स्नान घातलं तरी चालतं, असं काही नाही. आपल्या भोळ्या भावाने केलेलंही काही वायाला जात नाही. फक्त कर्म चांगले करायचे. स्वच्छ पुसून वस्त्र धारण करायचे आहे. त्यांना फेटा घातला मी श्रीकृष्णाला, माझ्याकडे छोटा होता. अष्टगंध लावायचं आणि पितळाचाही श्रीकृष्ण होता माझ्याकडे, त्यालाही वस्त्र धारण केले. श्रीकृष्णांना पाळण्यामध्ये बसवायचं. वस्त्रमाळा घातली, फूल अर्पण केले. त्यानंतर गणपतीची आरती, श्रीकृष्णाचं पाळणा, आरती करायचं, धूप दीप दाखवायचं, प्रसाद द्यायचा.
मी केलेलं डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.